कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची गावात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीपणे छडा लावला असून आरोपीस अटक करून सुमारे 7,80,000 रुपयांचा सोन्या चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 5:30 वाजता ते दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास फिर्यादी हे घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले होते। गावावरून परत आल्यानंतर त्यांच्या घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाकडून सुरू होता। दरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत ग्रे रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला एक इसम तानंग फाटा चौक परिसरात सोन्या चांदीचे दागिने विक्रीच्या उद्देशाने फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तानंग फाटा परिसरात सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने आपले नाव प्रवीण विठ्ठल निकम, वय वर्ष 32, राहणार कुची, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली असल्याचे सांगितले। पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 7,80,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले। चौकशीत आरोपीने कबुली दिली की फिर्यादी हे त्याचे नातेवाईक असून ते बाहेरगावी जाताना घराची चावी ठेवण्याची जागा त्याला माहीत होती। त्याच संधीचा फायदा घेऊन त्याने 3 ते 4 दिवसांपूर्वी कुलूप उघडून घरफोडी करून दागिने चोरी केल्याचे त्याने मान्य केले। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असून पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।